दुसऱ्या सत्रात आपले स्वागत आहे. चला एका सुप्रसिद्ध विषयावर चर्चा करूया. तुम्ही तुमचा घरातील कचरा कुठे टाकता? तुम्ही तुमच्या रस्त्याच्या शेवटी कचराकुंडी पाहिली आहे का? दररोज आपण आपल्या घरातून, शाळांमधून, दुकानांमधून आणि कार्यालयांमधून भरपूर कचरा फेकतो. प्लास्टिकच्या पिशव्या, बॉक्स किंवा टीममध्ये आपण खरेदी केलेले धान्य, डाळी, बिस्किटे, दूध किंवा तेल याचा विचार करा. हे पॅकिंग, वेष्टनाचे साहित्य कचरा म्हणून फेकले जाते. कधी कधी आपण क्वचितच गोष्टी वापरतो आणि त्या भेटवस्तूंचे आवरण, सजावटीच्या वस्तू आणि फुगे इत्यादी फेकून देतो. घरी आपण तुटलेली खेळणी, जुने कपडे, बूट आणि चप्पल घरगुती कचऱ्याचा भाग म्हणून फेकला जातो. जर आपल्या घरातून आणि परिसरातून कचरा उचलला नाही तर काय होईल? जेव्हा सफाई कर्मचारी कचरा कुंड्यांमधून कचरा उचलतात तेव्हा तो कुठे जातो? हा सर्व कचरा उपयुक्त आणि सुरक्षित बनवता येईल का? या समस्या सोडवण्यास आपण कशी मदत करू शकतो? इयत्ता 6वी विज्ञानातील कचरा या धड्यातून कचरा या विषयावरील या प्रश्नांची उत्तरे शोधूया. अध्ययन निष्पत्ती या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. कचऱ्याचा सामना कसा करायचा हे समजून घ्या. गांडूळ खत कसे तयार केले जाते हे जाणून घ्या. आपण कचरा कसा तयार करतो आणि तो कसा फेकतो याचा विचार करा. कागदाच्या पुनर्वापराची प्रक्रिया स्पष्ट करा. प्लास्टिक वरदान आहे की शाप यावर चर्चा करा. कीवर्ड, अति महत्वाचे शब्द: कचरा, लँडफिल, कंपोस्ट किंवा खत, गांडूळ खत, पुनर्वापर. चला संकल्पना नकाशा पाहूया. कचऱ्याची हाताळणी. सफाई कर्मचारी, सफाई कामगार ट्रकमध्ये कचरा गोळा करतात आणि ते लँडफिल नावाच्या सखल मोकळ्या जागेत घेऊन जातात. लँडफिलमध्ये क्षेपणभूमी, उपयुक्त कचरा निरुपयोगी कचऱ्यापासून वेगळा केला जातो. निरुपयोगी कचरा मोकळ्या जमिनींमध्ये लँडफिल भरावाच्या जागी पसरला जातो आणि मातीने झाकला जातो. जेव्हा ही भरावाची भूमी कचऱ्याने भरलेली असते तेव्हा वर पुरेशी माती भरून ते बहुतेकदा उद्यान किंवा खेळाच्या मैदानात बदलले जाते.
प्रक्षेपणभूमीजवळ काही उपयुक्त कचऱ्याचा वापर करण्यासाठी कंपोस्ट खत बनवण्याचे क्षेत्र तयार केले जातात. स्वयंपाकघरातील कचरा जसे की फळे आणि भाज्यांची साले, अंड्याची कवच, उरलेले अन्न, चहाची पाने तसेच वर्तमानपत्रे, सुक्या पाने आणि कागदी पिशव्या यांसारख्या कोरड्या वस्तू गोळा करा. कचरा मातीच्या खड्ड्यात टाका आणि मातीने झाकून टाका. काही दिवसांनी माती काढून टाका आणि कचऱ्यातील बदल पहा. जर तो काळा दिसत असेल आणि त्याला दुर्गंधी येत नसेल तर याचा अर्थ कचरा पूर्णपणे कुजला आहे. जर कचरा पूर्णपणे कुजला नसेल तर तो आणखी काही दिवस राहू द्या. तयार झाल्यावर झाडे वाढवण्यासाठी हे मातीत मिसळा. ते त्यांना वाढण्यास मदत करण्यासाठी पोषक तत्वे प्रदान करेल. कुजलेला कचरा खतात बदलतो आणि कुजण्याच्या आणि कचऱ्याच्या खतात रूपांतर करण्याच्या या प्रक्रियेला कंपोस्टिंग, खत निर्मिती म्हणतात. काही शहरे आणि गावांमध्ये नगरपालिका 2 प्रकारच्या कचऱ्यासाठी स्वतंत्र कचराकुंडी देतात. एक कचराकुंडी सहसा निळी असते आणि दुसरी हिरवी असते. निळी कचराकुंडी प्लास्टिक, धातू आणि काच यासारख्या पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंसाठी आहे. हिरवी कचराकुंडी स्वयंपाकघरातील कचरा आणि इतर वनस्पती किंवा प्राण्यांच्या कचऱ्यासाठी आहे. तुमच्या लक्षात आले असेल की या प्रकारचा कचरा मातीत गाडल्यावर पूर्णपणे कुजतो. रस्त्याच्या कडेला वाळलेल्या पानांचे ढिगारे जळताना तुम्हाला दिसले आहे का? शेतकरी कापणीनंतर त्यांच्या शेतात भुसा, वाळलेली पाने आणि पिकांचे काही भाग जाळतात. हे पदार्थ जाळल्याने धूर आणि वायू निर्माण होतो, जो आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. हे कचरा जाळण्याऐवजी उपयुक्त कंपोस्ट खतामध्ये रूपांतरित केले जाऊ शकते. आपण वनस्पतींना कंपोस्ट खत देऊन त्यांना मदत करू शकतो आणि आपण कंपोस्ट बनवून स्वतःला मदत करू शकतो. तुम्हाला माहित आहे का, गांडुळांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. कंपोस्टिंगसाठी लाल अळी नावाचा एक विशेष प्रकारचा गांडूळ वापरला जातो. या प्रक्रियेला गांडूळ खत तयार करणे म्हणतात. लाल अळीसाठी घर तयार करण्यासाठी थेट सूर्यप्रकाश नसलेल्या ठिकाणी खड्डा सुमारे 30 सेंटीमीटर खोल खणून घ्या किंवा लाकडी पेटी वापरा. खड्डा किंवा पेटीच्या तळाशी जाळी किंवा जाळी ठेवा. आता वर भाज्यांचा कचरा, फळांची साल, हिरवी पाने, वाळलेल्या वनस्पतींचे देठ, भुसा किंवा वर्तमानपत्र किंवा पुठ्यांचे तुकडे घाला.
थर ओला करण्यासाठी थोडे पाणी शिंपडा. पुरेशी हवा आणि ओलावा मिळण्यासाठी थर सैल ठेवा. खड्ड्यात लाल अळी घाला आणि त्यांना गवताच्या थराने सैल झाकून टाका. लाल गांडूळ कचरा खातात. त्यांना दात नसतात, पण त्यांना गिझाड नावाची रचना असते जी अन्न दळण्यास मदत करते. लाल गांडूळ दररोज त्याच्या स्वतःच्या वजनाइतके अन्न खाऊ शकतो. तीन 4 आठवड्यानंतर खड्डा तपासा. खड्ड्यातील सैल, मातीसारखे द्रव्य, भुगा म्हणजे गांडूळ खत. तुमच्या कुंडीत, बागेत किंवा शेतात हे गांडूळ खत वापरा. एका सोप्या कृतीतून कागदाचे पुनर्वापर कसे करायचे ते शिकूया. जुनी वर्तमानपत्रे, मासिके, लिफाफे किंवा इतर कोणताही कागद गोळा करा. वायर जाळी असलेली फ्रेम घ्या किंवा मोठी चाळणी वापरा. कागदाचे लहान तुकडे करा आणि ते एका टब किंवा बादलीत पाण्यात एक दिवस भिजवा. भिजवलेल्या कागदाला बारीक करा आणि जाड पेस्ट लगदा बनवा. ओल्या लगद्याला तारेच्या जाळीवर किंवा चाळणीवर समान रीतीने पसरवा. लगद्याचा थर एकसारखा करण्यासाठी त्यावर हलक्या हाताने थाप द्या. अतिरिक्त पाणी शोषण्यासाठी जुन्या कपड्याने किंवा वर्तमानपत्राने लगदा झाकून ठेवा. लगद्याचा थर काळजीपूर्वक काढून टाका. तो वर्तमानपत्रावर ठेवा आणि उन्हात वाळवा. वर्तमानपत्राच्या कडा कुरळ्या होण्यापासून रोखण्यासाठी कोपरे वजनाने दाबा. अन्न रंग, कोरडी पाने, फुलांच्या पाकळ्या किंवा रंगीत कागदाचे तुकडे लगद्यामध्ये मिसळून पुनर्वापर केलेल्या कागदावर सुंदर नमुने तयार करता येतात. काही प्लास्टिकचे पुनर्वापर करता येते, पण सर्वच नाही. पॉलिथिन पिशव्या आणि काही प्लास्टिक कुजत नाहीत, ज्यामुळे कचरा विल्हेवाट लावणे कठीण होते. आपण दररोज खेळणी, शूज, पादत्राणे, बाटल्या आणि पिशव्या यांसारख्या प्लास्टिकच्या वस्तू वापरतो. तथापि अन्न साठवणीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्या असुरक्षित आणि आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. प्लास्टिक म्हणजेच मेनकापड जाळल्याने किंवा गरम केल्याने हानिकारक वायू बाहेर पडतात, ज्यामुळे कर्करोगासारखे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. निष्काळजीपणे टाकलेल्या प्लास्टिक पिशव्या नाल्यांमध्ये अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे पावसाळ्यात पाणी साचते. सरकारने प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी काही नियम निश्चित केले आहेत. प्लास्टिक उपयुक्त असू शकते, परंतु ते आपल्या आरोग्याला आणि पर्यावरणाला देखील हानी पोहोचवते. आपण त्यांचा वापर कसा करतो याबद्दल काळजीपूर्वक विचार करूया. मला आशा आहे की आता कचऱ्याबद्दल व त्याची विल्हेवाट कशी लावायची याविषयी आता तुम्हाला बरेच समजले असेल. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: लँडफिल म्हणजे अशी जागा जिथे शहर किंवा शहरातून गोळा केलेला कचरा टाकला जातो. त्या जागेचे नंतर उद्यानात रूपांतर केले जाते.
स्वयंपाकघरातील कचऱ्यासह वनस्पती आणि प्राण्यांच्या कचऱ्याचे खतात रूपांतर करणे याला कंपोस्टिंग म्हणतात. लाल किड्यांचा वापर करून स्वयंपाकघरातील कचऱ्यापासून कंपोस्ट बनवण्याच्या पद्धतीला वर्मी कंपोस्टिंग म्हणतात. कागदाचा पुनर्वापर करून उपयुक्त उत्पादने मिळवता येतात. कंपोस्टिंग प्रक्रियेद्वारे प्लास्टिकचे कमी हानिकारक पदार्थांमध्ये रूपांतर करता येत नाही. आपल्याला कमी कचरा निर्माण करावा लागेल आणि आपल्या सभोवतालच्या वाढत्या कचऱ्याचा सामना करण्याचा मार्ग शोधावे लागतील.